प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे परमेश्वराचं वचन ऐकण्याची. आपण सर्वजण ख्रिसमस साठी तयारी करत असताना हा जो संदेश तयार केलेला आहे तो सुद्धा ख्रिसमसच्या तयारी संबंधात आहे. आणि म्हणून आजच्या संदेशाचं शीर्षक आहे ख्रिसमसची तयारी, ख्रिस्तासाठी जागा तयार करण्याची वेळ. हालेलुया. तर ख्रिसमस सण आहे, हा उत्सव करण्याचा सण आहे, हा आनंद करण्याचा सण आहे. पण त्याचबरोबर ही वेळ जी आहे ती तयारी करण्याची वेळ आहे. आणि जसं आपण आपल्या घरामध्ये तयारी करतो, नाताळाची तयारी, ख्रिसमसची तयारी, घर स्वच्छ करणे, घर रंगवणे, घरामध्ये डेकोरेशन करणे, परत भेटवस्तू आणणे, खाद्यपदार्थ बनवणे, फराळ बनवणे आणि ख्रिसमसच्या दिवशी सुद्धा चांगलं चांगलं खाणे पिणे, ही आपली काय आहे, ख्रिसमससाठी असणारी ही तयारी आहे. पण या तयारी सोबतच आमची अंतःकरणे जी आहेत ते ख्रिस्ताचं स्वागत करण्याकरिता तयारी करणं गरजेचं आहे. आणि या ख्रिसमसच्या समयामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीच्या गोष्टी आपण ऐकतो आणि त्या आपण ऐकल्यानंतर आपण काय करत आहोत, आपण त्यासाठी आपण तयारी करतो. कारण 25 डिसेंबर जो आहे, 25 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरामध्ये येशूच्या जन्मानिमित्त उत्सव जो आहे तो केला जातो. आणि त्याकरिता जगभरातील सर्व ख्रिस्ती पण असू देत, अख्रिस्ती लोक असू देत, सर्व काही ख्रिसमस हा सण साजरा करण्यामध्ये स्वतःला हे बिझी करून टाकतात. पण आम्ही बाह्य स्वरूपाने आमची जी काही तयारी आहे ती तर आम्ही करतच असतो, पण आम्हाला आध्यात्मिक तयारी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्वप्रथम या तयारीमध्ये मला तुम्हाला सांगू द्या की आमचे हृदय, आमची अंतःकरणे जी आहेत ती ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणामध्ये घेण्याकरिता आम्हाला ती तयार करणं गरजेचं आहे. लूककृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि वचन 7. लूककृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय प्रभू येशूच्या जन्माची गोष्ट त्या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि वचन 7 मध्ये आपण वाचतो, लूक चॅप्टर 2 वर्स 7. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला, त्याला तिने बाळंत्याने गुंडाळले, गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. इंग्लिश बायबल मध्ये म्हटलेलं आहे की देर वॉज नो रूम इन द इन, म्हणजे त्या उतार शाळेमध्ये त्यांना जागा नव्हती. ज्या वेळेस आपण प्रभूच्या जन्माविषयीची गोष्टी ऐकतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं ते हेच येतं की बाळ येशूला जे आहे ते बाळंत्याने गुंडाळलेलं आहे, त्या गव्हाणीमध्ये त्याला ठेवलेलं आहे, कारण त्याला त्या उतार शाळेमध्ये जागा नव्हती. आणि म्हणून हे जे बाळ आहे ते आम्हाला त्या गव्हाणीमध्ये ठेवलेला आम्हाला ते दिसत आहे. हा आमचा पहिला दृश्य जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचं दृश्य आम्हाला ते दिसत आहे. पण प्रियानो, हे पहिलं दृश्य हे शेवटचं दृश्य असू नये. ख्रिसमस एक खूप सुंदर सण आहे, किंवा तो ख्रिसमसचा जो सीन आपण तयार करतो तो डोळ्यांनी पाहायला खूप सुंदर असा दिसतो. का तर तिथे योसेफ आहे, तिथं मरिया आहे, तिथं ती गव्हाणी आहे, तिथं येशू बाळाला गुंडाळून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर डोळ्यांनी पाहताना ते फार दृश्य आपल्याला चांगलं दिसतं प्रियानो. पण तिथेच आपल्याला थांबायचं नाही आहे, कारण हे जे बाळ आहे हे जरी त्या गव्हाणीमध्ये त्याला ठेवण्यात आलं तरी एक अद्भुत जीवन जे आहे तो जगलेला आहे. एवढंच नव्हे तर त्याने तुमचे आणि माझे पाप स्वतःवरती घेतले, तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो मरण पावला, तो स्वर्गामध्ये गेला आणि आता तो पुन्हा तो या पृथ्वीवरती येणार आहे. आणि तो येत असताना तो पुन्हा बाळ म्हणून येणार नाही, तर तो राजांचा राजा म्हणून तो परत येणार आहे. आणि तो ख्रिस्त येऊन काय करणार आहे, या संपूर्ण जगावरती तो राज्य करणार आहे आणि लोकांचा तो न्याय करणार आहे. लोकांनी केलेल्या कृत्यांविषयी किंवा लोकांनी जो काही त्याच्याबद्दल जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा न्याय करायला तो येणार आहे. हालेलुया. म्हणजे जे लोक येशूचा स्वीकार करतील त्यांचा स्वीकार येशू करणार आहे, जे लोक येशूला नाकारतील त्यांचा नाकार येशू करणार आहे. म्हणून त्यांच्या प्रत्येकाच्या निर्णयाप्रमाणे येशू काय करणार आहे, त्यांचा न्याय करावयास
तो पुन्हा येणार आहे. फक्त तो आम्हाला त्या गव्हाणीमध्ये जन्मलेला आहे म्हणून आम्ही त्याला अंडर एस्टिमेट करायचं नाही, त्याची किंमत आम्ही कमी करायची नाही किंवा आम्ही त्याला कमी लेखायचं नाहीये प्रियानो. जरी त्या बेथलेहेम गावामध्ये त्याच्यासाठी जरी रूम तयार नव्हती तरी देखील प्रियानो आम्हाला काय करायचं आहे, आज आम्हाला याच गोष्टीची आम्हाला आठवण करायची आहे. स्वतःच्या जीवनाचं आम्हाला मूल्यांकन करायचं आहे, इव्हॅल्युएट करायचं आहे स्वतःच्या जीवनाला, की काय आमच्या हृदयामध्ये आम्ही त्या प्रभू येशूला जागा तयार करून दिलेली आहे का? काय आमच्या हृदयाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही जागा तयार केलेली आहे की नाही, हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आम्ही स्वतःचं मूल्यांकन केलं पाहिजे की ख्रिस्ताला आमच्या हृदयामध्ये जागा तयार केलेली आहे की नाही. पहा प्रियानो, जर का आपण विचार केला, एक खोली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर साहित्य त्या खोलीमध्ये घातलेलं आहे आणि खूप अव्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सामान कसं वाटेल तसे त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहे आणि पूर्ण खोली गच्च सामानाने ती भरून गेलेली आहे. तर प्रियानो, जोपर्यंत त्याच्यामधून कोणती तरी वस्तू बाहेर काढत नाही, काही वस्तू आपण बाहेर काढून टाकत नाही, तोपर्यंत त्या खोलीमध्ये काय होणार आहे, जागा होणार नाही. ॲडिशनल काही वस्तू आपल्याला त्या खोलीमध्ये टाकता येणार नाही, कारण ती पहिल्यांदाच ती गच्च भरलेली आहे आणि अव्यवस्थितपणे ती रचलेली आहे. त्याचप्रमाणे प्रियानो, आमच्या हृदयामध्ये सुद्धा नको असणाऱ्या गोष्टी आमचे अंतःकरण भरून टाकलेले आहे. आमच्या अंतःकरणामध्ये काळजी आहे, आमच्या अंतःकरणामध्ये चिंता आहे, आमच्या अंतःकरणामध्ये लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी त्या हृदयामध्ये भरलेल्या आहेत. जगिक गोष्टीने आमचं हृदय, आमचं अंतःकरण हे भरून गेलेलं आहे आणि म्हणून ख्रिस्तासाठी त्या हृदयामध्ये आज जागा राहिलेली नाहीये. तर प्रियानो, आम्हाला त्या ख्रिस्ताकरिता आम्हाला आमच्या हृदयामध्ये जागा करायची आहे. जोपर्यंत हृदयामध्ये भरलेल्या गोष्टी आम्ही बाहेर काढून टाकत नाही, तोपर्यंत त्या हृदयामध्ये ख्रिस्ताला जागा मिळणार नाही. तर आमच्या हृदयामध्ये आम्हाला त्याच्यासाठी जागा केली पाहिजे आणि आध्यात्मिकरित्या आम्ही त्याची तयारी केली पाहिजे. आणि ती कशी करणार आहे आम्ही, तर ती आम्ही प्रार्थनेने आणि पश्चाताप करून आणि देवाच्या गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये प्रगट झालेल्या आहेत, परमेश्वराने ज्या गोष्टी आम्हाला प्रगट करून दिलेल्या आहेत, त्याच्याद्वारे आम्ही काय करणार आहोत, आमचं अंतःकरण जे आहे ते आम्ही आज साफ करणार आहोत. कारण ख्रिस्त जयंती ही येत आहे, ख्रिस्ताचा जन्माचा दिवस जो आहे तो येत आहे आणि आम्हाला ख्रिस्तासाठी जागा तयार करायची आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त वेळ जो आहे ह्या ख्रिसमसचा हा जो सीझन आहे किंवा हा जो पिरियड आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही प्रार्थना केली पाहिजे, जास्तीत जास्त बायबल वाचलं पाहिजे आणि देवाला सांगितलं पाहिजे की देवा, तू काय कर, अद्भुत गोष्टी तू आम्हाला प्रगट कर. आणि प्रार्थनेच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे अधिक आणि अधिक आम्हाला देवाच्या जवळ यायचं आहे आणि एक घट्ट नाते संबंध आम्हाला त्या देवाबरोबर आम्हाला जोडायचा आहे. येशू बरोबर त्या जवळीकतेमध्ये तुम्हाला आणि मला यायचं आहे. आमचं मन विचलित करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला दूर ठेवायचं आहे. सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, याच्यामध्ये आमचं लाईफ काय झालेलं आहे, गुरफटून गेलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या जगिक आहेत, त्या क्षणिक आहेत, त्या कायमस्वरूपी टिकणाऱ्या नाही आहेत आणि ते इंटरनेट किंवा सोशल मीडिया तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टींना आम्हाला बाजूला ठेवायचं आहे. ज्या गोष्टींना आजपर्यंत आम्ही प्राधान्य देत आलेलो आहोत, ज्या गोष्टींना आम्ही फार महत्त्व आमच्या जीवनामध्ये देत आलेलो आहोत, त्या सर्व गोष्टींना आम्हाला बाजूला करायचं आहे आणि आमचे नेत्र त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्हाला लावायचं आहे आणि आम्हाला त्याची आराधना करायची आहे आणि एक कृतज्ञता अंतःकरण घेऊन आम्हाला त्याच्या चरणापाशी जायचं आहे आणि आमचं अंतःकरण जे आहे ते त्याच्यासाठी खुलं करायचं आहे. त्या बेथलेहेम गावामध्ये त्याच्यासाठी खोली नव्हती, त्याला कोणी जागा करून दिली नाही आणि म्हणून आई वडिलांनी काय केलं, त्या गव्हाणीमध्ये त्याला ठेवलं. त्यांनी त्याची तयारी गव्हाणीमध्ये केली
आणि त्याला गव्हाणीमध्ये ठेवलं. आज आपलं अंतःकरण जे आहे ते आपण त्या येशूसाठी साफ करूया. जे येशूला न आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या जगिक आहेत, ज्या क्षणिक आहेत, ज्या घाणेरड्या आहेत, ज्या आपल्याला काळजी आणि चिंता करायला लावणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांना आपण आपल्या अंतःकरणामधून काढून टाकूया आणि येशूला आपल्या अंतःकरणामध्ये जागा करून देऊया. दुसरी गोष्ट आम्हाला या तयारीमध्ये जी करायची आहे ती म्हणजे आम्हाला पश्चाताप करायचा आहे. पश्चाताप करून आणि नूतनीकरण करून येशूची तयारी आम्हाला करायची आहे. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन 2. पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. हालेलुया. ही घोषणा कोण करत आहे? बाप्तिस्मा करणारा योहान ही घोषणा करत आहे. येशूच्या जन्माच्या 30 वर्षांनंतर तो ही अशा प्रकारची घोषणा तो करत आहे आणि त्याचा मुख्य विषय काय आहे? पश्चाताप. आणि म्हणून तो म्हणत आहे पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. तो लोकांना पश्चाताप करायला तो सांगत होता. तो लोकांना त्यांच्या जीवनामध्ये U-टर्न घ्यायला तो सांगत होता. तो लोकांना म्हणत होता की तुम्ही 180 डिग्री जे आहे ते तुम्ही आता काय करा? मागे फिरा. आणि जे काही तुम्ही स्वकेंद्रित जीवन जगत होता, अशा प्रकारचं जीवन तुम्ही जगत होता जे चुकीचं जीवन होतं, चुकीचे तुम्ही कृत्य त्याच्यामध्ये करत होता, लबाडी करत होता, लोकांची फसवणूक करत होता आणि तुम्ही चोऱ्या करत होता, अफवा पसरत होता, सूड घेत होता, गैरवर्तणूक करत होता, अत्याचार करत होता, शारीरिक अत्याचार, लैंगिक अत्याचार करत होता, लैंगिक अनैतिकता तुमच्यामध्ये आहे. या सर्व घाणेरड्या गोष्टींपासून तुम्ही तुमचं मन वळवा. तुम्ही आता तुमच्या जीवनामध्ये एक U-टर्न घ्या असं तो योहान बाप्तिस्मा करणारा योहान लोकांना सांगत आहे प्रियानो. आणि तो लोकांना म्हणत आहे की तुम्ही पश्चाताप करा. जे तुम्ही पाप करत होता, जे बंडखोरी तुम्ही करत होता, देवाविरुद्ध वागत होता, ते आता तुम्ही काय करा? थांबवा आणि आता देवाच्या मार्गावरती तुम्ही चाला. जसं देवाचं वचन या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, शास्त्रलेखामध्ये लिहिलेल्याप्रमाणे वचनाप्रमाणे तुम्ही आपलं जीवन जे आहे त्याप्रमाणे जगण्यास तुम्ही शिका असं तो लोकांना तो सांगत होता. आणि पहिलं पाऊल जे आहे ते या पश्चातापामधलं ते हेच आहे की आम्ही आमचे पाप जे आहेत ते आम्ही कबूल करायचं आहे. ते पाप आम्ही कबूल करायचं आहे. देवाकडे आम्हाला वळायचं आहे. आणि मग देव जो आहे तो तुमचा आणि माझा तो स्वीकार करतो आणि जशी देवाची इच्छा आहे त्याप्रमाणे जगण्याकरिता तो तुमचं आणि माझं सहाय्य करतो. आणि म्हणून प्रियानो, आमच्या ठाई जर का पाप असेल तर ते पाप आपण स्वतःहून आपण त्या पापातून बाहेर पडू शकत नाही. आपल्याला देवाची गरज आहे. आपल्याला परमेश्वरच त्या पापापासून आपल्याला तो मुक्ती देतो. आम्ही स्वतःहून आम्ही काहीही करू शकत नाही. आणि म्हणून हा जो वेळ आहे परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेला आहे, हा वेळ जो आहे पश्चाताप करण्याचा वेळ आहे. कदाचित या वर्षभरामध्ये आमच्या हातून काही चुका घडल्या असतील, काही पाप घडलं असेल, देवाच्या विरुद्धामध्ये आपण बोललो असेल, देवाच्या लोकांविषयी आपण पास्टरांविषयी असू दे, सेवक सेविकांविषयी असू दे, आपण काहीतरी बोललं असेल, आपण काहीतरी केलं असेल त्यांच्या विरुद्धामध्ये, जर अशा काही गोष्टी आपण केल्या असतील, लबाड बोललं असेल, एखाद्याला फसवलं असेल, एखाद्याची निंदा चेष्टा थट्टा मस्करी केली असेल, तर आज आपण काय करायचं आहे? त्या सर्वांसाठी आपण देवाकडे वळायचं आहे आणि देवाकडून आम्ही क्षमा प्राप्त करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा देवाच्या इच्छेनुसार जगण्याकरिता आपलं जीवन जे आहे त्याप्रमाणे आपण चालायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून हा जो आगमन समय आहे तो पश्चाताप करण्याचा तो समय आहे. जे काही जुनं ते होऊन गेलं म्हटलेलं आहे, पहा नवीन ते झालेलं आहे. जुनं जे काही आहे ते ह्या वर्षामध्येच आम्हाला सोडून द्यायचं आहे आणि नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत असताना नवीन विचार घेऊन, नवीन संकल्पना घेऊन आम्हाला त्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करायचं आहे. जर का ह्या वर्षभरामध्ये कोणाबरोबर आमचे वादविवाद झाले असतील, भांडणं झाली असतील, तर ही वेळ परमेश्वर तुम्हाला आणि मला समेट करण्याकरिता तो देत आहे. आणि म्हणून आमचे जे काही तुटलेले नातेसंबंध आहेत,
ते पुन्हा आम्हाला जोडायचे आहेत, पुन्हा आम्हाला ते प्रस्थापित करायचे आहेत. आणि म्हणून आम्हाला स्वतःलाच ते प्रयत्न करायचे आहेत आणि ते तुटलेले नाते संबंध आम्हाला येशूच्या प्रीतीने आणि येशूने दाखवलेल्या क्षमेच्या द्वारे जे आहे ते आम्हाला ते दृश्य स्वरूपामध्ये दुसऱ्यांबरोबर करून ते आम्हाला दाखवायचं आहे. प्रियानो, ज्या वेळेस आम्हाला एखादं बी पेरायचं असतं, ते बी जमिनीमध्ये पेरत असताना आम्हाला काय करायचं असतं की ते नवीन बी जे पेरलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने वाढावं, त्याचं रूपांतर एका चांगल्या झाडामध्ये व्हावं, याकरिता आम्हाला काय करायला लागतं, थोडी आम्हाला त्या जमिनीची, त्या मातीची आम्हाला मशागत करायला लागते, ती आम्हाला स्वच्छ करायला लागते. त्यामधल्या काय असतील ते काटे कुसळे सगळे काही आम्हाला बाजूला काढायला लागतं. आणि ती ज्या वेळेस जमीन चांगली स्वच्छ होईल त्याच वेळेस आम्ही त्याच्यामध्ये काय करू शकतो, बी जे आहे ते पेरू शकतो. आणि म्हणून प्रथम आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला जसं आपण ती जमीन साफ करतो त्याचप्रमाणे आमची अंतःकरणे जी आहेत ती आम्हाला साफ करायची आहे आणि आम्हाला पश्चाताप करायचा आहे. कारण जोपर्यंत पश्चाताप करत नाही तोपर्यंत परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करणार नाही. आणि म्हणून पश्चाताप करून त्या पापापासून आम्हाला वळायचं आहे, देवाकडे आम्हाला वळायचं आहे. पहा, जर पाप एका बाजूला आहे आणि देव एका बाजूला आहे, ज्यावेळेस आम्ही त्या पापाकडे वळतो त्यावेळेस आमची पाठ देवाकडे असते. प्रियानो, आम्ही देवाच्या गोष्टी करत नाही, आम्ही देवाचं ऐकत नाही, आम्ही देवाकडे वळून पाहत नाही. आम्हाला काय दिसतं, पाप दिसतं आणि त्या पापामध्ये ते करत राहतो आणि गुंतत राहतो. पण ज्यावेळेस आम्ही एक निर्णय घेतो की आम्हाला त्या पापापासून दूर व्हायचं आहे, त्या पापाकडे मग आम्ही काय करतो, आमची पाठ फिरवतो आणि आम्ही देवाकडे वळतो. आणि मग आम्ही पाप कधीच करू नये. जे पाप आम्ही सोडलेलं आहे, ज्या घाणेरड्या गोष्टी आम्ही सोडलेल्या आहेत त्याच्याकडे आम्ही कधीच परत वळू नये. मगच देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आणि त्याची जी काही इच्छा तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आहे ती पूर्ण केल्याशिवाय तो राहणार नाही. हालेलुया. तिसरी गोष्ट आम्हाला करायची आहे या प्रिपरेशनमध्ये, या तयारीच्या समयामध्ये, की आम्हाला इतरांची सेवा करून आम्हाला ख्रिसमसची तयारी करायची आहे, इतरांची सेवा करायची आहे. मत्तैकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि वचन 40, मॅथ्यू चॅप्टर 25 वर्स 40. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. हे जे वचन लिहिलेलं आहे, या वचनाच्या द्वारे प्रभू आमच्याशी काही गोष्टी तो बोलत आहे. प्रियानो, सर्वप्रथम आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की येशू म्हटलेला आहे की मी सेवा करून घ्यावयास आलेलो नाही, तर मी सेवा करायला आलेलो आहे. आणि जर का येशू सेवा करायला आलेला आहे तर येशूने तुम्हाला आणि मला सुद्धा सेवा करण्याकरिता त्यांनी पाचारण केलेलं आहे. आणि या मत्तै 25:34 ते 40 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दयेचे कृत्यांविषयी त्या ठिकाणी लिहिलेले आहे. ते आम्हाला दररोज करायचे आहेत. ते सर्व कृत्य करत असताना आमच्या संपत्तीवरती आम्हाला अवलंबून राहायचं नाही, आम्हाला आमच्या क्षमतेवरती अवलंबून राहायचं नाही, आमच्या बुद्धिमत्तेवरती आम्हाला अवलंबून राहायचं नाही. कारण या ठिकाणी साध्या सोप्या गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि त्या फुकट आम्हाला मिळालेल्या आहेत आणि त्या फुकट आम्हाला द्यायच्या आहेत. फ्रीली यू हॅव रिसिव्ड, फ्रीली यू हॅव टू गिव्ह. हालेलुया. आणि म्हणून हे जे साधे कृत्य आहेत ते आम्ही करायचे आहेत. जे लोक गरजू आहेत, ज्यांना अत्यंत काही गोष्टींची गरज आहे, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. गरजू आणि गरीब लोकांकडे पाहत असताना आम्हाला काहीतरी त्यांच्यासाठी आम्हाला करायचं आहे, जेणेकरून त्यांच्या गरजा भागतील, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये काही क्षणाकरिता आनंद त्यांना प्राप्त होईल, ते समाधानी होतील. आम्ही त्यांना बघितल्यानंतर असं म्हणू नये की मला काय करायचं, त्याची गरज आहे त्याचं तो बघून घेईल, आम्हाला काय करायचंय, देवाने त्याला गरीब केलेला आहे त्याच्यात मी काय करू शकतो, असे वाक्य आम्हाला बोलायचे नाहीयेत.
आम्हाला त्यांची निंदा करायची नाहीये किंवा आम्हाला असं म्हणायचं नाही ती काय माझी जबाबदारी नाहीये. त्याला खायला प्यायला घालणे, त्याला कपडे देणे ही माझी जबाबदारी नाहीये, ही मंडळीची जबाबदारी आहे, चर्चची जबाबदारी आहे किंवा सरकारची जबाबदारी आहे असं आपण म्हणू नये. ही जबाबदारी तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. आणि तो म्हणतो की आम्ही स्वतःहून इतरांची सेवा ही केली पाहिजे. स्वतः आम्ही ती सेवा केली पाहिजे. यशायाच्या ग्रंथामध्ये यशाया 58 आणि वचन 7, आयझेया चॅप्टर 58 वर्स 7 त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितरास आपल्या घरी न्यावे, उघड्या दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपवास नव्हे काय. या ठिकाणी सगळंच काही लिहिलेलं आहे. म्हणजे जर का कोणी भुकेला असेल तर त्याला आम्ही अन्न दिलं पाहिजे, जर कोण तहानेला असेल तर त्याला पाणी दिलं पाहिजे, जर का कोणी उघडा असेल तर आम्ही त्याला वस्त्र दिले पाहिजे, आणि जर का कोणी बंधनामध्ये असेल तर आम्हाला त्याला बंधनमुक्त सुद्धा आम्हाला करायचं आहे प्रियानो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परमेश्वर आपल्याला करायला सांगतो, आणि म्हणून तू 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 हा शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आणि आम्हाला प्रत्येक मनुष्यावरती आम्हाला प्रीती करायची आहे आणि प्रत्येक मनुष्याची आम्हाला सेवा करायची आहे. हालेलुया. जे लोक गरजू आहेत, जे आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत आहेत, ज्यांना अन्न वस्त्र निवारा हे नाही आहे, म्हणजे मूलभूत गरजा भागवण्याकरिता सुद्धा त्यांच्याकडे काही नाही आहे, अशांना आम्ही काय करायचं आहे, या ख्रिसमसच्या वेळेस आम्हाला त्यांना काही ना काहीतरी मदत जी आहे ती आम्हाला करायची आहे. आणि ती मदत करून आम्ही त्यांची सेवा करायची आहे. आम्ही अन्नधान्य आम्ही त्यांना देऊ शकतो, आम्ही त्यांना कपडे लता देऊ शकतो. हा ख्रिसमसचा काळ जो आहे तो थंडीचा असतो, त्यामुळे काहीतरी गरम कपडे आम्ही त्यांना भेट वस्तू म्हणून आम्ही देऊ शकतो. जे लोक एकटेपणामध्ये जीवन जगत आहेत, जे वृद्ध आहेत, जे वृद्ध आश्रमात आहेत, जे अनाथ आहेत, जे विधवा आहेत, अशांसाठी आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही त्यांना काही ना काही मदत केली पाहिजे. त्यांच्या बरोबर जाऊन आम्ही हा ख्रिसमसचा आनंद त्यांच्या बरोबर आम्ही शेअर केला पाहिजे. त्यांच्या समवेत जाऊन आम्ही त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे. त्यांच्या बरोबर हा ख्रिसमसचा सण जो आहे साजरा करून त्यांना आम्ही उत्साही असं आम्ही केलं पाहिजे. हालेलुया. जे काही परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे त्यातूनच थोडा भाग जो आहे तो आम्ही या गरिबांसाठी आम्ही द्यायचा आहे, आणि त्याच्याद्वारे ते आशीर्वादित होतील आणि आम्ही देखील आशीर्वादित होऊ. आणि जे काही येशूने सांगितलेलं आहे आपल्याला सेवा करायला, इतरांची सेवा करायला, ती सुद्धा सेवा जी आहे आम्ही चांगल्या पद्धतीने या ख्रिसमसच्या समयामध्ये आम्ही करू शकतो. बायबल आम्हाला सांगतं की दररोज करा, पण जास्तीत जास्त आपण काय करतो, सणावारालाच अशा गोष्टी करतो. पण जितकं शक्य होईल तितकं ज्या वेळेस आम्ही ह्या गरजवंत लोकांना आम्ही बघू, किंवा अशा प्रकारचे जे लोक आहेत, गरीब आहेत, ते गरजू व्यक्ती आहेत, त्यांना आम्ही काय करायचं आहे, मदत करायची आहे. हालेलुया. त्यांच्या गरजा आम्हाला भागवून त्यांची आम्हाला सेवा करायची आहे. अशा प्रकारे आम्ही या ख्रिसमसची तयारी करायची आहे. शेवटचे 2 पॉइंट आहेत. तयारी करत असताना आम्हाला कृतज्ञता अंतकरण घेऊन, एक हार्ट ऑफ ग्रॅटिट्यूड घेऊन, कृतज्ञ अंतकरण घेऊन आराधनेच्या द्वारे आम्हाला त्याच्या येण्याची तयारी जी आहे ती करायची आहे प्रियानो. आणि यासाठी पुन्हा आपण लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय, लूक चॅप्टर 2 वर्स 13 आणि 14 हे वाचूया. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या दूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. हालेलुया. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर
देवदूत सुद्धा उत्साह करत आहेत, देवदूत सुद्धा आनंद करत आहेत आणि देवदूतांनी त्याची आराधना केलेली आहे. आज तुम्ही आणि मी त्या ख्रिसमससाठी तुम्ही आणि मी तयारी करत असताना आम्ही कृतज्ञता अंतःकरण घेऊन आणि स्तुती करत आम्ही त्याचा हा जन्म उत्सव जो आहे तो आम्ही साजरा केला पाहिजे. येशूच्या चांगुलपणाबद्दल, त्याच्या विश्वासपणाबद्दल आम्ही कबुली दिली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही त्याची स्तुती करतो त्यावेळेस तो किती चांगला आहे, तो किती थोर आहे, तो किती दयाळू आहे, तो कृपाळू आहे, त्याची दया सनातन आहे आणि तो क्षमेचा परमेश्वर आहे, तो विश्वासू आहे. म्हणून आम्ही आहे धन्यवाद द्यायचा आहे. एवढंच नव्हे तर आम्हाला त्याचं पवित्र शास्त्र वाचण्याकरिता आम्हाला वेळ घालवायचा आहे. म्हणजे ज्या त्याच्या जन्माच्या गोष्टी आहेत त्या आम्ही वाचल्या पाहिजेत. या सगळ्या गॉस्पल्समध्ये जे मत्तय, मार्क, लूक, योहान या शुभवर्तमानामध्ये येशूच्या जन्माविषयीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्या या काळामध्ये आम्हाला वारंवार आम्हाला काय करायचं आहे, त्या वाचायच्या आहेत. आम्हाला गीतं गायची आहेत आणि खऱ्या अर्थाने आम्हाला हा ख्रिसमस जो आहे तो साजरा करायचा आहे. आम्ही वेगवेगळे ख्रिसमसचे कार्यक्रम अटेंड करतो, वेगवेगळे ख्रिसमस निमित्त केलेले कार्यक्रम असू देत ते आम्ही अटेंड करायचा प्रयत्न करतो. ते अटेंड करा, चांगलं आहे. कॅन्डल लाइटिंगला जा किंवा गीतं गा, कॅरल सिंगिंगला जा, सर्व काही करणं चांगलं आहे, कारण त्याच्याद्वारे आम्ही परमेश्वराची आराधनाच आम्ही करत आहे प्रियानो. आणि म्हणून की या ख्रिसमसच्या समयामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला देवाला धन्यवाद द्यायचा आहे. धन्यवादाच्या अंतःकरणाने आम्हाला त्याच्या उपस्थितीमध्ये यायचं आहे आणि त्याच्याकडे आम्हाला त्याची स्तुती करायची आहे आणि त्याची आराधना करायची आहे. अशा प्रकारे आम्ही येशूच्या आगमनासाठी आम्ही स्वतःची आत्मिकरित्या आम्ही तयार करू शकतो. हालेलुया. आणि शेवटी मला तुम्हाला सांगू द्या की आम्हाला तयारीमध्ये जो शेवटचा भाग जो करायचा आहे तो आहे ख्रिस्ताच्या पुनरागमनाची अपेक्षा करून तयारी करायची आहे. हालेलुया. त्यासाठी आपण वचन काढूया. मत्तई 24, मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 44. मत्तई 24:44. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. हालेलुया. तर हा जो आगमन समय आहे हा फक्त येशूच्या पहिल्या येण्याविषयीची आठवण आम्हाला करायचं नाहीये, तर आम्हाला त्याच्या दुसऱ्या येण्यासाठी आम्हाला तयारी करायची आहे. त्याचं दुसरं येणं कधी होणार आहे हे तुम्हाला आणि मला ठाऊक नाही, खुद्द येशूला पण हे ठाऊक नाही की तो कधी येणार आहे, कोणत्या घटकेस तो येणार आहे. आणि म्हणून आम्हाला या पहिल्या आगमनाची आठवण करत करत आम्हाला त्याच्या पुनरागमनाची सुद्धा आम्हाला अपेक्षा करायची आहे. आणि म्हणून आम्हाला विश्वास धरायचा आहे की येशू जो आहे तो पुन्हा येणार आहे आणि त्यासाठी आम्हाला तयारी करायची आहे, आत्मिक तयारी करायची आहे की आम्ही सुद्धा त्याच्या बरोबर जे आहे ते आम्ही सुद्धा उचलले जाऊ. मध्य आकाशामध्ये अकस्मात तुम्ही आणि मी उचलले जाऊ आणि तुम्ही आणि मी सदा सर्व काळ आम्ही त्याच्या सोबत आम्ही त्या नवीन यरुशलेम मध्ये राहू. हालेलुया. तर या अपेक्षेने आम्ही तयारी करणं गरजेचं आहे. जसं आम्ही एखादा पाहुणा जर का येणार असेल आणि तो पाहुणा जर का महत्वाचा असेल तर आपण किती तयारी करतो, घर स्वच्छ करतो, आपण उत्कृष्ट जेवण त्याच्यासाठी बनवतो आणि आतुरतेने त्याची काय करत असतो, प्रतीक्षा करत असतो. आत्ताच येईल, मगच येईल, अजून का आला नाही, इतका का उशीर झाला, मग गाडी लेट आहे का, हे झालं का, झालं असेल का, ते झालं असेल का, भरपूर काय आपण विचार करतो, काळजी चिंता करत असतो की अजून कसा काय तो खास पाहुणा, विशेष पाहुणा, इम्पॉर्टंट गेस्ट अजून कसा काय तो आलेला नाहीये. मग त्या मनुष्यासाठी आपण एवढी तयारी करतो तर त्या ख्रिस्तासाठी आपण किती तयारी केली पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून ख्रिस्ताच्या येण्यासाठी आम्ही तयारी केली पाहिजे. त्याच्या आम्ही हे जीवन, ख्रिस्ती जीवन जगत असताना
आम्ही आज्ञापालनाचं जीवन आम्ही जगलं पाहिजे, आम्ही आशेचं जीवन जगलं पाहिजे. ही आम्हाला आशा असली पाहिजे की येशू हा येणार आहे. हालेलुया. केव्हा येणार, कधी येणार हे आपल्याला ठाऊक नाही, पण हे निश्चित आहे की तो येणार आहे. कारण हे पवित्र शास्त्र त्यासाठी तुम्हाला आणि मला पुरावे देत आहेत की तो कसा येणार आहे. तो कधी येणार आहे हे जरी सांगितलं नाही, तर तो कसा येणार आहे आणि तो आल्यावरती काय करणार आहे, या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेल्या आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला आशेचं जीवन जगायचं आहे. आणि हे जीवन आम्ही जगत असताना आम्हाला प्रत्येक वेळेस तपासून पाहायचं आहे की काय आम्ही आमचं जीवन देवाला आवडेल असं जीवन आम्ही जगत आहोत का, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगत आहोत का, देवाच्या आज्ञेमध्ये राहून आम्ही जीवन जगत आहोत का, देवाला आदर आणि सन्मान देणारं जीवन आम्ही जगत आहोत का, हे प्रश्न आम्ही स्वतःला दररोज आम्ही ते केले पाहिजेत. आणि आमचं जीवन जे आहे ते देवाला आवडणारं असं ते जीवन असलं पाहिजे. आम्ही इतरांबरोबर शुभवर्तमान आम्ही शेअर करतो का, इतरांना आम्ही सुवार्ता सांगतो का, त्यांना आम्ही जीवनाचा मार्ग दाखवतो का, येशू हा मार्ग, सत्य आणि जीवन आहे हे आम्ही लोकांना सांगतो का, आणि लोकांना आम्ही अंधारातून काढून त्या येशूच्या प्रकाशामध्ये आणतो का. आणि आजपर्यंत किती लोकांना आम्ही देवाकडे आणलेलं आहे, किती लोकांना आम्ही येशूकडे आणलेलं आहे, हे आम्ही स्वतः आम्ही तपासून पाहणं फार गरजेचं आहे. आणि आम्हाला काय करायचं आहे, ही तयारी येशूच्या आगमनाची आम्ही करत असताना आम्हाला अधिक आणि अधिक लोक जे आहेत ते आम्हाला देवाच्या राज्यामध्ये आणायचं आहे. जग हे नाशाच्या वाटेने चाललेले आहे, जग हे नाशाकडे चाललेलं आहे, पण देवाची इच्छा काय आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. जर तुम्हाला आणि मला तो जीवनाचा मार्ग सापडलेला आहे, सार्वकालिक जीवनाचा मार्ग तुम्हाला आणि मला जर का सापडला आहे, तर आम्हाला काय करायचं आहे, आमच्या परिवारातील लोक असतील, आमच्या समाजातील लोक असतील, आमचे शेजारी पाजारी नातेवाईक असतील आणि आमचे या शहरातले लोक असतील किंवा या आमच्या देशातले लोक असतील, त्या सर्वांपर्यंत आम्हाला शुभवर्तमान घेऊन जायचं आहे. आणि त्यांना सुद्धा आम्हाला या सार्वकालिक जीवनाच्या मार्गामध्ये आम्हाला त्यांना घेऊन यायचं आहे. कारण जी देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, तीच इच्छा तुमची आणि माझी असली पाहिजे की कोणाचाही नाश होऊ नये. आम्ही स्वार्थी यावेळेस बनायचं नाहीये की फक्त मीच स्वर्गात जाणार, माझे नातेवाईक नरकात गेले तरी मला काही हरकत नाही, माझं देशातले लोक असू देत, समाजातले मंडळीतले असू देत, ते नरकात जाऊ देत, मला काही फरक पडत नाही, मी मात्र स्वर्गात पाहिजे, अशी वृत्ती आमच्यामध्ये असू नये. तर आम्ही ही आगमनाची तयारी करत असताना जास्तीत जास्त लोक त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये यावेत, याकरिता तुम्ही आणि मी तयारी करायची आहे. तर प्रियानो, या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की आम्ही ख्रिस्ताच्या आगमनासाठी आम्ही कशा प्रकारे तयारी केली पाहिजे. तर आम्ही या नाताळ सणासाठी किंवा हा ख्रिसमस साजरा करत असताना फक्त बाह्य गोष्टींकडे आम्ही लक्ष देऊ नये. फक्त ख्रिसमस म्हणजे घर स्वच्छ करणे, डेकोरेशन करणे, खाणं पिणं, याच्यामध्ये देवाचं राज्य नाहीये. पण आम्हाला अंतःकरणाची तयारी आम्हाला करायची आहे. जसं मरिया आणि योसेफ यांनी त्याग केला आणि येशूसाठी त्यांनी ती गव्हाणी तयार केली. त्यांना उतार शाळेमध्ये जागा नव्हती, तर ते कुठं गेले, त्या गुहेत गेले, त्या ह्याच्यामध्ये गेले, गव्हाणी त्यांनी तयार केली आणि येशूचा जन्म त्या ठिकाणी होण्याकरिता त्यांनी तयारी केली, बलिदान दिलं, त्याग केला. त्याचप्रमाणे आज तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपण येशूला जागा तयार करूया आणि त्या ख्रिस्ताचं स्वागत या ख्रिसमसच्या दिवशी आपण करूया, त्याला आपल्या अंतःकरणामध्ये जागा देऊन. हालेलुया. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला इतरांची सेवा करायची आहे. जितकं जास्त तुमच्याकडून समाजसेवा होईल तितकं जास्त तुम्ही केलं पाहिजे. तुमच्याकडे जे काही आहे त्यातून तुम्ही थोडंसं तुम्ही इतरांसाठी, गरिबांसाठी, गरजू लोकांसाठी तुम्ही देणं आवश्यक आहे. आणि कृतज्ञता अंतःकरण घेऊन देवाला धन्यवाद देत, त्याची उपकार स्तुती करत, त्याची आराधना करत
वेळ तुम्ही घालवला पाहिजे प्रियानो. आणि एवढंच नव्हे तर त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी सुद्धा आम्ही तयार असणं गरजेचं आहे. हालेलुया. अशा प्रकारे जर तुम्ही या ख्रिसमसची जर का तयारी केली तर नक्कीच तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करणार. आणि हा ख्रिसमस जो आहे तो सुखाचा, समाधानाचा, आशीर्वादाचा आणि समृद्धीचा तो जाईल. हालेलुया. देवबाप करो हे वचन तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं ठरो. या आपण या वचनाकरिता देवाला धन्यवाद देऊया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज प्रभू सुंदर अशा तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू आज तू आमच्याशी बोललेला आहेस आणि कशा प्रकारे प्रभू आम्ही आमची आत्मिक तयारी त्या ख्रिसमससाठी करावी याच्याविषयी प्रभू तू आम्हाला शिकवलंस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू आमचे हृदय, आमचे अंतकरणे प्रभू तू साफसूफ कर. प्रभू ती शुद्ध कर बापा. आणि आमच्या अंतकरणामध्ये प्रभू आम्ही तुला जागा तयार करावी याकरिता प्रभू आमचं अंतकरण बापा तू स्वच्छ कर, शुद्ध आणि पवित्र कर अशी मी तुला विनंती करीते. आमच्या आत्म्याचं तू नवीनीकरण कर बापा. जे काही प्रभू आमच्यामध्ये तुला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या येशूच्या नावामध्ये प्रभू त्या तू काढून टाक बापा. आणि प्रभू तू आमचं नूतनीकरण कर. आणि प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो की तुझं प्रेम, तुझी प्रीती आणि तुझी कृपा, दया प्रभू आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभू ती प्रगट व्हावी याकरिता तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला कर अशी मी तुला विनंती करते. या ख्रिसमस समयामध्ये प्रभू आम्ही खरी आराधना करावी, खरी सेवा आम्ही करावी आणि त्याचप्रमाणे प्रभू तुझ्या पुनरागमनाच्या अपेक्षा धरून आम्ही तुझ्या परत येण्याची वाट पाहावी याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझ्याजवळ विनंती करते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आमेन.